कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी अजून एक नवीन रेडी टू ईट फूड सोबत आली आहे. तर आज मी ब्लिंकिट वरून ऑर्डर केलं हे MTRचं सेवई उपमा, जे की फक्त 3 मिनिटात रेडी होतं. ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे बेस्ट आहे. तर म्हटलं बघूया पहिले ह्याची टेस्ट तरी कशी आहे, बनवायचं कसं वगैरे, आणि म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा. तर चला मग बघूया कशी टेस्ट आहे ह्याची. तर म्हणजे याचं छोटं पॅक देखील येतं 27 रुपीजचं, पण मी हा ना मोठा फॅमिली पॅक ऑर्डर केलेला, विच इज कॉस्ट अराउंड 65 रुपीज, आणि हे 3 जणांना पुरेल असं त्यांनी लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणतेही ॲडेड प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत किंवा सोर्स ऑफ प्रोटीन आहे, हे सोर्स ऑफ डायटरी फायबर आणि ट्रान्स फॅट फ्री, आणि कोणत्याही प्रकारचा मैदा नाही आहे ह्याच्यामध्ये. तर ही सेवई उपमा आहे, 3 मिनिटात रेडी होतं. त्याचसोबत इथे त्यांनी ना कसं बनवायचं ते देखील दिलेलं आहे. 485 ml वॉटर, बॉइलिंग वॉटरमध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे आणि 3 मिनिटासाठी कुक करायचं आणि 1 मिनिटासाठी थंड करून मग आपण ते खाऊ शकतो, किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर चला आपण ह्याला बनवूया आता. तर म्हटलं बनवायच्या आधी ना आपण बघूया हे कसं दिसतं, लुक वाईज वगैरे कसं आहे. तर हे बघा, छान अशा सेवया भाजलेल्या आहेत. त्याचसोबत ना ह्याच्यामध्ये डाळे आहेत, आपण ज्याला डाळिया वगैरे म्हणतो, आणि काजू देखील बरेच दिसत आहेत मला. हे बघा, काजू पण आहेत, कढीपत्ता आहे, आणि स्मेल बऱ्यापैकी चांगला येतो, आणि काजू भरभरून टाकलेले आहेत. ते एक बाजूला पाणी तर उकळत ठेवलंय, आता हे त्याच्यामध्ये ऍड करूया आपण. तर मंडळी, जसं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले पॅकवर त्यानुसार मी ते 485 ml वॉटर मेजर करून टाकलेलं आहे, आणि सगळं कंटेंट ह्याच्यामध्ये ऍड करतेय मी. हे बघा, एकदा स्टर करायचं व्यवस्थित, आणि ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 3 मिनिटासाठी कुक करायचं आहे आपल्याला. तर म्हणजे 3 मिनिट झालेले आहेत. आपण बघूया कसं झालंय आपला सेवई उपमा. हे बघा, सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे त्याने. एकदा व्यवस्थित मिक्स करूया, आणि एक ते 2 मिनिटं ना एका बाउलमध्ये काढून ह्याला थंड करून घेऊया, आणि मग टेस्ट करून बघूया कशी आहे टेस्ट. दिसायला तर छान आहे. तर मंडळी, आपला MTRचा सेवई उपमा रेडी आहे. तोही अगदी 3 मिनिटात त्यांनी जसं सांगितलेलं तसं, आणि स्मेल सुद्धा छान येतोय, दिसायला सुद्धा सुंदर आहे, आणि त्याच्यामध्ये काजू, जिरी, मोहरी आणि डाळे वगैरे बऱ्याच प्रमाणात आहेत, कढीपत्ता सुद्धा आहे. सो चलो लेट्स टेस्ट, आणि बघूया कशी आहे टेस्ट. टेस्ट चांगली असेल तर सगळं चांगलं. खूप गरम लागतंय हाताला बाउल. कांदा पण आहे, हा आता दिसला मला. ओके आहे टेस्ट. जास्त पण मी 10 out of 10 नाही म्हणणार, किंवा जास्त पण चांगली नाही असं म्हणणार नाही. ओके आहे टेस्ट. घरच्यासारखी नाहीये एवढी, पण ठीक आहे, तुम्ही खाऊ शकता. जेव्हा ज्या कोणाला ट्रॅव्हलिंगमध्ये बाहेरचं खायला ऑइली आवडत नाही, किंवा बऱ्याच ठिकाणी अनहायजेनिक पद्धतीने बनवलं जातं, ते त्यांच्यासोबत ते पॅक कॅरी करू शकतात, आणि बॉइलिंग वॉटर तर आरामात कुठेही भेटून जातं. सो छान आहे. ओव्हरऑल 10 out of 6 रेटिंग करेन मी. सो ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही कॅरी करू शकता, पण असं डेली नाही खाऊ शकत तुम्ही. तर बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंट करून कळवा. बाकी व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.